छत्रपती संभाजीनगर येथील उत्तरा नगरी या ठिकाणी वटपौर्णिमेचा सण हा पारंपरिक पद्धतीने साजरा करण्यात आला। वटवृक्ष पौर्णिमा म्हणजेच वटसावित्रीची पूजा असे म्हटलं जातं। हिंदू संस्कृतीतील अत्यंत महत्त्वाचा मानला जाणारा हा सण महिलांकडून मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो। आपल्या पतीला सुख, शांती, धनसमृद्धी, आरोग्य लाभो यासाठी महिला पारंपरिक पद्धतीने महाराष्ट्रीयन पेहरावांमध्ये वटवृक्ष शेजारी जांभूळ वटवृक्षाची पूजा करतात। 7 जन्मी हाच पती मिळो असे साकडे वटवृक्षाला आणि देवाकडे करतात। वटसावित्री पूजेचा विधी पारंपरिक पद्धतीनेच केला जातो। त्या दिवशी महिलांना उपवास 7 जन्माच्या गाठी आपल्या पती प्रेम, त्याग, निष्ठेची भावना व्यक्त करतात। संपूर्ण जगाला सुख शांती मिळवण्यासाठी या उपवासाला आणि या पूजेला संपूर्ण भारतभर खूप महत्त्व आहे। वटपौर्णिमेचा सण हा सावित्रीनं यमाकडून तिचा नवरा परत आणला होता। तिच्या नवऱ्याचं नाव सत्यवान होते। सत्यवानाचा मृत्यू झाला होता तेव्हा सावित्री खूप याच्यात होते, त्याच्यामुळे तिनं यमाकडे जाऊन तिचा नवरा परत आणला। एवढं तिचं हे होतं, ध्येय होतं, तिनं करून आणलं। तिचं पावित्र्य आणि ते सिद्ध झालं त्याच्यामध्ये की नवरा परत आणला तिनं, म्हणून हे वडाची पूजा केली जाते। आणि 7 जन्मी हाच नवरा भेटो हीच एक त्याच्या मागची श्रद्धा असते। तुम्ही कधीपासून करता? किती वय आहे तुमचं? माझं हे 9वं वर्ष आहे। 9 वर्ष झाले लग्नाला। सणामध्ये असं ड्रेस कोड वगैरे राहतो का? काय काय केलं जाते व्रत? नाही, ड्रेस कोड वगैरे काही नाही, पण महाराष्ट्रीयन पेहरावा हा कंपल्सरी घालावा हा माझ्याकडून माझ्या मनातली एक इच्छा आहे। कोणी काही घालो, पण मी माझ्या मनात असं मानते की महाराष्ट्रीयन पेहरावा घालावा, महाराष्ट्रीयन लुक छान आहे। वटवृक्षाला फेऱ्या मारत दोरा गुंडाळून 7 जन्माची गाठ बांधली जाते। सकाळी विशेष मुहूर्तापासून उपवास धरून महिला हळदी कुंकू, अक्षता, मिठाई अशा प्रकारची सामग्री आपल्या आरतीमध्ये सजवून आणि पारंपरिक पद्धतीने वस्त्र परिधान करून महिला वटवृक्षा शेजारी जमतात आणि श्लोक ओव्या म्हणतात। संध्याकाळी हा उपवास सोडला जातो। उपवासाला या अनन्यसाधारण असं महत्त्व या वटसावित्री पूजेला आहे। या दिवशी महिलांचा उत्साह खूप मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतो। हिंदू संस्कृतीप्रमाणे मन आहे की माता सतीने ज्याप्रमाणे आपल्या पतीच्या यमाकडून परत आणलं आणि आपल्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत अशा प्रकारची शिकवण महिलांना दिली, त्याचप्रमाणे महिला आपल्या पतीच्या सुख दुःखात आणि संकटात उभे राहण्याची आणि त्यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहण्याची ताकद हे वटवृक्ष आणि देवाकडे मागितली जाते। त्यामुळे या सणाला विशेष अनन्यसाधारण असे महत्त्व आहे आणि महिलांचा सण म्हणून महाराष्ट्रात हा खूप प्रसिद्ध मानला जातो। जनरल न्यूज करता छत्रपती संभाजीनगरहून दिलीप परगट यांची रिपोर्ट।